नमस्कार. आपण पाहत आहात विशेष खास. आ विठ्ठलाला तुळस का प्रिय आहे याचे महत्त्व आज आपण जाणून घेणार आहोत. एका पौराणिक कथेनुसार जालंधर नावाचा एक पराक्रमी राक्षस होता. त्याची पत्नी वृंदा ही अतिशय पतिव्रता होती. तिच्या पातिव्रत्याच्या पुण्याईमुळे जालंधरला युद्धात कोणीही हरवू शकत नव्हतं. त्याच्या त्रासाला कंटाळून सर्व देवतांनी भगवान विष्णूंकडे मदतीची याचना केली. जालंधरचा वध करण्यासाठी त्याचे पातिव्रत्य भंग करणे आवश्यक होते. म्हणून भगवान विष्णूंनी जालंधरचे रूप घेतले. वृंदाला फसवणूक झाल्याचे समजल्यावर तिने विष्णूला पाषाण बनवण्याचा शाप दिला. नंतर तिने आपल्या पतीसोबत सती जाण्याचा निर्णय घेतला. वृंदाच्या या महान त्यागाने व भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने तिला वरदान दिले की तुझे सतीत्व वाया जाणार नाही. तू पुढे तुळस या पवित्र वनस्पती रूपाने पृथ्वीवर अवतरशील आणि तुझ्याशिवाय माझी कोणतीही पूजा पूर्ण होणार नाही. तसेच विष्णूने स्वतः शाळीग्राम नावाचा दगड बनवून नेहमी तिच्यासोबत राहण्याचे वचन दिले. तेव्हापासून विष्णूचे रूप असलेल्या विठ्ठलाच्या पूजेमध्ये व गळ्यात तुळशीच्या माळांना अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. आध्यात्मिक महत्त्व आहे या तुळशीचं. तर तुळशीचे पाने व मंजिऱ्या विठ्ठलाच्या मूर्तीवरील चैतन्य जागृत करतात. समर्पण करायचं असताना वारकरी संप्रदायात गळ्यात तुळशीची माळ घालणे म्हणजे पूर्णपणे भगवंताला शरण जाणे होय. धन्यवाद.